पुण्याच्या वाघा इस्टेट येथील फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने अंजी रेड्डी चेलू यांनी प्रसारमाध्यमातून केलेले आरोप फेटाळून लावत सडेतोड उत्तर दिले। संस्थेने भूखंड हस्तांतरण, आर्थिक व्यवहार, देखभाल निधी, अनधिकृत बांधकाम, न्यायालयीन प्रक्रिया आणि MIDC शुल्कासंदर्भातील कथित अनियमितताबाबत रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करत गेल्या 2 दशकांपासून 22 लघु उद्योजक सभासदांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा केला। तसेच संबंधित भूखंडाबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचे आवाहनही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ह्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार स्थापनेपासून आर्थिक व्यवहार, न्यायालयीन प्रक्रिया, देखभाल निधी आणि MIDC हस्तांतरण शुल्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। सोसायटीच्या म्हणण्यानुसार फेरोडी प्रायव्हेट लिमिटेड, SS इंडस्ट्रीज आणि अंजी रेड्डी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार MIDC भूखंडावर औद्योगिक गाळे उभारून सहकारी संस्था स्थापन करण्यात आली। कंपनीने हस्तांतरण शुल्क संस्था भरणार असल्याचा ठराव केला होता, मात्र सभासदांकडून हस्तांतरण शुल्कासाठी रक्कम घेतल्यानंतर ती नियमानुसार MIDC कडे जमा करण्यात आली नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले। श्रीनगर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाचा हवाला देत अपेक्षित रकमेपेक्षा अधिक वसुली झाल्याचा तसेच देखभाल निधीतील 31.83 लाख रुपयाचा हिशोब अद्याप न दिल्याचा आरोप सोसायटीने केला आहे। 13 सभासदांकडून अतिरिक्त 58.18 लाख रुपये घेतल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। अनधिकृत बांधकाम प्रकरणी 2006 मध्ये MIDCने कारवाई केल्याची तसेच वार्षिक सभा न घेतल्यामुळे उपनिबंधकांनी अंजी रेड्डी यांना मुख्य प्रवर्तक पदावरून हटवून नवी कार्यकारिणी नियुक्त केल्याचे स्पष्टीकरण संस्थेने दिले। वीज पुरवठ्यासाठी 22 सभासदांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे 22 लाख रुपये खर्च करून ट्रान्सफॉर्मर बसवल्याचाही दावा करण्यात आला आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरसेवक प्रकाश शिंदे व समाजसेवक संजय घाडीगावकर यांचा संस्थेच्या कारभाराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत संबंधित भूखंडाबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचे आवाहन फेरोडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। या निवेदनात सोसायटीचे पदाधिकारी व सभासद म्हणून नरेश पांचाळ, भगवान पांचाळ, चंदूभाई पांचाळ, जेकब केजी, बाळासाहेब पाटील, पुरुषोत्तम नाईक, BM रेड्डी, अल्विन, दयाभाई पांचाळ, जोईतराम पांचाळ, मोहम्मद शेख, लालजी विश्वकर्मा, जितू पांचाळ, दीक्षित पांचाळ, राकेश पांचाळ आणि प्रवीण शेठ आदींनी पाठिंबा दर्शवला आहे। त्यांनी असं सांगितलं आहे की या संबंधित गाळ्याचा माझा काही संबंध नाही, महानगरपालिकेचा निशुल्क आहे, तरीसुद्धा माझं नुकसान होत आहे। नेमकं गाळेधारक म्हणून तुमची फेडरेशन म्हणून तुमचं काय होत आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे न्याय हवा आहे? आमची लढत 18-20 वर्षापासून चालू आहे। तर या भूखंडावर जर सर्व मान्य असेल तर आमचे गाळे आमच्या नावावर का करून देत नाही? MIDCचा हस्तांतरण शुल्क आम्ही भरायला तयार आहोत, आमच्याकडनं घ्या आणि रेग्युलराईज करा आणि गाळे आमच्या नावावर करा MIDCनी। आमचा प्रश्न महानगरपालिका आत्ता आमच्या या भूखंडावर त्यांनी नोटीस पाठवली। त्याच्या अगोदर तर आमची लढाई, आमचा वादविवाद श्री अंजी रेड्डी बरोबर होता, तर त्यांनी ह्याचं समाधान केलं पाहिजे होतं। फारसा वेळ गेला आणि त्याच्यात त्यांनी जर निर्णय घेतला असता तर आज ही समस्या उपस्थित झाली नसती। परंतु अंजी रेड्डींचं असं म्हणणं देखील आहे की हा भूखंड जो आहे महानगरपालिकेला क्लस्टरमध्ये गेला आहे, त्यामुळे महानगरपालिका आणि गाळेधारक यांनी आपल्यामध्ये बसून तो मुद्दा सॉल्व्ह करावा। तुमचं काय मत आहे? अगोदर जो पहिला प्रश्न आहे की अंजी रेड्डीने आमच्या नावावर तरी करावा। आता मालक कोण आहे? अंजी रेड्डी। आम्ही सोसायटी फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीला हा जेवढा भूखंड आहे ते सोसायटीच्या नावावर आहे, सोसायटीच्या नावावर आहे। तर सोसायटीला जर खाली वॅकेट करायचं असेल, तिकडे क्लस्टर बांधायचं असेल तर त्यांनी आमच्याशी बोलून परमिशन घ्यावी लागते। आम्ही सहकारी निबंधक यांच्याशी बोलून आम्ही त्याच्याशी काय निर्णय घ्यायचा ते आम्ही करून घेतला असता, पण अजूनपर्यंत काही आम्हाला फक्त 48 तासात तोडायची
डिमॉलिशनची नोटीस आली होती. त्याच्यानंतर आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार नाही. नोटिसीनंतर आपण कोर्टात गेलात का? स्टे मिळाला आहे का? काय तुम्ही रेड्डीवर केस करणार आहात? रेड्डीवर आमचे केस चालूच आहे. ठाणे कोर्टामध्ये आहे, हायकोर्टामध्ये आहे. हायकोर्टामध्ये सोसायटी त्यांनी कॅन्सल केली होती. आम्ही हायकोर्टावर जाऊन त्याला स्टे आम्ही आणला आहे. तर आता ही सोसायटी जिवंत आहे. तर सोसायटी जिवंत असताना तो ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करू शकतच नाही. त्यांनी सोसायटीचा संपर्क करावा आणि आम्ही पैसे दिल्यामुळे पॅरोडाय मूळ मालक जो होता त्यांनी आम्हाला सगळी एनओसी दिली आहे आमच्या नावावर ट्रान्सफर करायची. तर हा जमीनचे मालिक सोसायटी आहे. आता भले हस्तांतर झाला नाही, बट याचे सारी एनओसी सगळे आमच्या नावाने आहे सोसायटी. ओके.